मित्रांनो, एक सत्य घटना तुम्हाला मी सांगू इच्छितो। माझा एक मित्र आहे, त्यांचा इंजिनियर झालेला एकुलता एक मुलगा होता, ज्याचे 5-6 वर्षापूर्वी तळेगाव येथे अपघाती निधन झाले होते। ह्या गोष्टीला 5-6 वर्ष झाले तरी सुद्धा ते मध्यंतरी मला भेटले असता मला बोलले होते की रवी, काय सांगू तुला की आज सुद्धा दारावरती कोणी बेल वाजवली की मी आणि माझी बायको की धावत धावत आम्ही दार उघडत जातो। असं वाटतं की त्यांचा मुलगा आलेला आहे, त्याची आई तर कायम त्या मुलाच्या वाट बघत असते। हे सांगण्याचं एक कारण एकच की 4 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जो अपघात झाला, नशेमध्ये गाडी चालवून भरवेगात वेगात गाडी चालवून ज्या निष्पाप 2 मुलांचा जीव घेतलाय, त्या आई वडिलांची परिस्थिती आज सुद्धा काय असेल याचा आपल्याला विचार करवत नाही। मुलांनो, ही गोष्ट सांगण्याचं हे एकच कारण माझं आहे की गाडी चालवताना जपून चालवा, नशा करून तर अजिबात चालवू नका। त्याचबरोबर येणारा पावसाळा काळ आहे, लोक कुठे फिरायला जातात, पाण्यात खेळायला जातात, पर्यटन करायला जातात, तिथे आपण सावध राहा, दक्षता घ्या, आनंद जरूर घ्या, एन्जॉय जरूर करा, पण कुठलाही एन्जॉयच्या मागे काय घटना घडेल नाही घडेल याचा विचार करा। कारण की तुमच्या मागे तुमचे आई वडील हे तुमची वाट बघणारे असतात, घरचे भाऊ बहीण तुमची वाट बघणारे असतात।